नमस्कार. ग्रो ॲज अ टीचरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. B.Ed सेकंड इयर फर्स्ट सेमिस्टरचा आपण 401 एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी ICTचा युनिट 2 संगणकाची ओळख हा युनिट आपण आज पाहणार आहोत. संगणकाची ओळख. संगणक व्याख्या व रचना. 2.2 हार्डवेअर. 2.3 सॉफ्टवेअर. 2.4 कायदेशीर व नैतिक मुद्दे. संगणकाची व्याख्या व रचना. संगणकाची व्याख्या. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे दिलेली माहिती स्वीकारते, तिच्यावर प्रक्रिया म्हणजेच प्रोसेसिंग करते आणि आवश्यक त्या स्वरूपात परिणाम देते. संगणक इनपुट, प्रक्रिया व आउटपुट या तत्त्वावर कार्य करते. सोप्या शब्दात वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने गणना व माहिती प्रक्रिया करणारे यंत्र म्हणजे संगणक. संगणकाची रचना. स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्युटर. संगणकाची रचना मुख्यतः 4 घटकांवर आधारित आहे. इनपुट युनिट, केंद्रीय प्रक्रिया युनिट म्हणजे CPU, आउटपुट युनिट, स्टोरेज युनिट आणि इनपुट युनिट. इनपुट युनिटच्या सहाय्याने वापरकर्ता संगणकाला माहिती किंवा आदेश देतो. उदाहरणार्थ कीबोर्ड, माऊस, स्कॅनर. हे युनिट माहिती संगणकाच्या अंतर्गत भागाकडे पाठवते. केंद्रीय युनिट म्हणजे CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPUला संगणकाचा मेंदू असे आपण म्हणतो. हे युनिट सर्व गणना व तर्कशास्त्रीय प्रक्रिया करते. CPUचे 3 मुख्य भाग आहेत: अंकगणिती व तर्कशास्त्रीय एकक ALU, कंट्रोल युनिट आणि मेमरी युनिट. ALU अरिथमॅटिक लॉजिक युनिट बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा गणिती क्रिया करते, तसेच तुलना व तर्कशास्त्रीय निर्णयसुद्धा घेते. कंट्रोल युनिट संगणकातील सर्व घटकांचे नियंत्रण करते, कोणते कार्य कधी आणि कसे करायचे हे ठरवते. मेमरी युनिट प्रक्रिया दरम्यान आवश्यक माहिती साठवते. संचयन स्मृती युनिट म्हणजे स्टोरेज युनिट. या युनिटमध्ये डेटा व प्रोग्राम साठवले जातात. स्मृतीचे 2 प्रकार आहेत: प्राथमिक स्मृती, द्वितीयक स्मृती. प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरीमध्ये रॅम आणि रॉम येतात. सेकंडरी मेमरीमध्ये हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह येतात. आउटपुट युनिट प्रक्रिया झालेली माहिती वापरकर्त्याला दाखवण्याचे कार्य आउटपुट युनिट करते. उदाहरणार्थ मॉनिटर, प्रिंटर आणि स्पीकर. संगणकाची कार्यपद्धती. संगणकाची कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे: इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट आणि स्टोरेज. इनपुट म्हणजेच माहिती स्वीकारणे, CPUद्वारा गणना व विश्लेषण करणे, परिणाम दर्शवणे, माहिती साठवणे. निष्कर्ष. संगणक हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा भाग आहे. शिक्षण, उद्योग, वैद्यकीय क्षेत्र, बँकिंग इत्यादी सर्व क्षेत्रांत संगणकाचा वापर होतो. त्याची रचना व कार्यपद्धती समजून घेतल्यास संगणकाचा प्रभावी वापर करता येतो. हार्डवेअर. हार्डवेअरची संकल्पना. हार्डवेअर म्हणजे संगणकाचे सर्व भौतिक स्पर्श करता येणारे भाग. संगणकाची रचना व कार्यप्रणाली सुरळीत चालण्यासाठी हार्डवेअर अत्यंत महत्त्वाचे असते. हार्डवेअरचे मुख्य 3 प्रकार पडतात: इनपुट साधने, आउटपुट साधने, संचयन साधने. इनपुट साधने. इनपुट साधनांच्या मदतीने वापरकर्ता संगणकाला माहिती, आदेश किंवा डेटा देतो. ही साधने संगणक आणि वापरकर्ता यांच्यातील संवादाचे माध्यम असतात. कीबोर्ड, माऊस, डिजिटल कॅमेरा, मायक्रोफोन, स्कॅनर हे आउटपुट इनपुट साधने आहेत. कीबोर्ड हे एक सर्वात महत्त्वाचे इनपुट साधन आहे. याच्या सहाय्याने अक्षरे, अंक, चिन्हे व विविध आदेश टाईप केले जातात. संगणकामध्ये माहिती प्रविष्ट करण्याचे हे प्रमुख साधन आहे. माऊस हे पॉइंटिंग डिव्हाइस आहे. स्क्रीनवरील पर्याय निवडणे, फाईल उघडणे, ड्रॅग ड्रॉप करणे इत्यादी कामांसाठी माऊसचा उपयोग होतो. ड्रॅग ड्रॉप म्हणजे खालीवर करण्यासाठी. स्कॅनरच्या मदतीने कागदावरील मजकूर, फोटो किंवा चित्र डिजिटल स्वरूपात संगणकात रूपांतरित केले जाते.
शैक्षणिक क्षेत्रात प्रकल्प दस्तावेज जतन करण्यासाठी याचा उपयोग होतो. मायक्रोफोन. मायक्रोफोनचा उपयोग आवाज इनपुट करण्यासाठी केला जातो. ऑनलाईन वर्ग, भाषण, रेकॉर्डिंग व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये याचे महत्त्व आहे. डिजिटल कॅमेरा. फोटो व व्हिडिओ टिपण्यासाठी डिजिटल कॅमेरा वापरला जातो. शैक्षणिक उपक्रम, प्रात्यक्षिके व कार्यक्रमांची नोंद ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. आउटपुट साधने. आउटपुट साधने संगणकाने प्रक्रिया केलेली माहिती वापरकर्त्याला दाखवतात किंवा ऐकवतात. मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, स्क्रीन, प्रतिमा, प्रोजेक्टर ही आउटपुट साधने आहेत. मॉनिटर हे सर्वात महत्त्वाचे आउटपुट साधन आहे. यावर मजकूर, चित्र, व्हिडिओ इत्यादी माहिती दृश्य स्वरूपात दिसते. प्रिंटर. प्रिंटरच्या सहाय्याने संगणकातील माहिती कागदावर छापली जाते. प्रश्नपत्रिका, अहवाल, प्रमाणपत्रे इत्यादी तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. स्पीकर. स्पीकरद्वारे ध्वनी स्वरूपातील आउटपुट मिळतो. संगीत, व्हिडिओ, ऑनलाईन अध्यापनासाठी स्पीकर महत्त्वाचे आहे. स्क्रीन, प्रतिमा, प्रोजेक्टर. प्रोजेक्टरच्या सहाय्याने संगणकातील माहिती मोठ्या पडद्यावर दाखवली जाते. शाळा व महाविद्यालयातील सादरीकरणासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. संचयन साधने. संचयन साधनांमध्ये माहिती साठवून ठेवली जाते. भविष्यातील वापरासाठी डेटा सुरक्षित ठेवण्याचे कार्य ही साधने करतात. हार्ड डिस्क. हार्ड डिस्कमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा साठवता येतो. संगणकातील सर्व सॉफ्टवेअर व फाईल्स येथे साठवलेल्या असतात. CD व DVD ही ऑप्टिकल डिस्क असून डेटा साठवण्यासाठी वापरल्या जातात. पूर्वी डेटा ट्रान्सफर करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. पेनड्राईव्ह. पेनड्राईव्ह हे पोर्टेबल मास स्टोरेज साधन आहे. यामध्ये डेटा सहजपणे साठवता व एका संगणकातून दुसऱ्या संगणकात ने-आण करता येतो. निष्कर्ष. हार्डवेअर ही संगणकाची मूलभूत आणि आवश्यक घटकांची रचना आहे. इनपुट, आउटपुट आणि संचयन साधनांच्या मदतीने संगणक प्रभावीपणे कार्य करतो. शैक्षणिक, औद्योगिक आणि वैयक्तिक क्षेत्रात हार्डवेअरचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. सॉफ्टवेअर. संगणकाला कार्य करण्यासाठी केवळ हार्डवेअर पुरेसे नसते, त्याला सूचनांची आवश्यकता असते. या सूचनांच्या संचाला सॉफ्टवेअर असे म्हणतात. सॉफ्टवेअर हे संगणकाचा आत्मा मानले जाते. सॉफ्टवेअरशिवाय हार्डवेअर निरुपयोगी ठरते. सॉफ्टवेअरचे मुख्य 2 प्रकार आहेत: ऑपरेटिंग सिस्टीम आणि अनुप्रयोग सॉफ्टवेअर. ऑपरेटिंग सिस्टीम्स. ऑपरेटिंग सिस्टीमची संकल्पना. ऑपरेटिंग सिस्टीम ही संगणकातील सर्व हार्डवेअर व सॉफ्टवेअर घटकांचे नियंत्रण करणारी मुख्य प्रणाली आहे. ती वापरकर्ता आणि संगणक यांच्यातील दुवा म्हणून कार्य करते. उदाहरणार्थ विंडोज, लिनक्स, मॅकओएस इत्यादी. संगणक सुरू केल्यावर सर्वप्रथम ऑपरेटिंग सिस्टीम कार्यान्वित होते व इतर प्रोग्राम्स चालतात. ऑपरेटिंग सिस्टीमची मुख्य कार्य. बूटिंग. संगणक सुरू करताना प्रणाली लोड करणे. मेमरी व्यवस्थापन, मेमरी मॅनेजमेंट. रॅममधील जागेचे योग्य वाटप करणे. आवश्यक प्रोग्राम्सना मेमरी उपलब्ध करून देणे. फाईल्स व्यवस्थापन. फाईल मॅनेजमेंट. फाईल तयार करणे, जतन करणे, कॉपी करणे, हटवणे. फोल्डर व्यवस्थापन. फोल्डर तयार करणे, जतन करणे, कॉपी करणे, हटवणे. प्रक्रिया व्यवस्थापन, प्रोसेस मॅनेजमेंट. एका वेळी अनेक प्रोग्राम चालविण्याचे नियोजन. इनपुट आउटपुट नियंत्रण, डिव्हाइस मॅनेजमेंट. कीबोर्ड, माऊस, प्रिंटर इत्यादी उपकरणांचे नियंत्रण ठेवणे. सुरक्षा व संरक्षण, सिक्युरिटी मॅनेजमेंट. पासवर्ड, वापरकर्ता खाते नियंत्रण, अनधिकृत प्रवेश रोखणे. ऑपरेटिंग सिस्टीमचे महत्त्व. संगणकाचे पूर्ण नियंत्रण करते, वापर सुलभ बनवते, प्रणालीचे सुरक्षित व कार्यक्षम संचालन सुनिश्चित करते. अनुप्रयोग सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. शिक्षणातील उपयोग. संकल्पना. विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी तयार केलेले सॉफ्टवेअर म्हणजेच अनुप्रयोग सॉफ्टवेअर होय. हे वापरकर्त्यांच्या गरजेनुसार कार्य करते. शिक्षण.
शिक्षण क्षेत्रात अनुप्रयोग सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. वर्ड प्रोसेसर MS वर्ड. त्याचा उपयोग प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रकल्प अहवाल लिहिणे, अभ्यास साहित्य तयार करणे, पत्रव्यवहार करणे, स्वरूपन फॉर्मॅटिंग व संपादन एडिटिंग करणे, शिक्षकांना शैक्षणिक दस्तऐवज तयार करण्यासाठी उपयोग, अत्यंत उपयोग. पॉवरपॉईंट सादरीकरण. उदाहरणार्थ MS पॉवरपॉईंट. उपयोग अध्यापनासाठी स्लाईड तयार करणे, चित्र, तक्ते, व्हिडिओ वापरून प्रभावी सादरीकरण करणे, सेमिनार व प्रत्येक शिक्के तयार करणे, विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन कौशल्य वाढवणे. हे अध्यापन अधिक आकर्षक व समजण्यास सोपे बनते. डेटाबेस व्यवस्थापन. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम DBMS. उदाहरणार्थ MS ॲक्सेस. उपयोग विद्यार्थ्यांची माहिती साठवणे, गुणपत्रक तयार करणे, उपस्थिती नोंद ठेवणे, प्रशासकीय माहिती व्यवस्थापन. शाळा व महाविद्यालयातील डेटा सुरक्षित व सुव्यवस्थित ठेवण्यासाठी उपयोग. 4. व्हायरस व त्याचे व्यवस्थापन. व्हायरस म्हणजे काय? संगणकातील डेटा व प्रणालीला हानी पोहोचवणारा दुष्ट प्रोग्राम म्हणजेच व्हायरस. व्हायरसचे परिणाम: डेटा नष्ट होणे, संगणकाची गती कमी होणे, फाईल्स खराब होणे, प्रणाली क्रश होणे. व्हायरस व्यवस्थापनाचे उपयोग: अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरणे, नियमित अपडेट करणे, संशयास्पद वेबसाईट टाळणे, पेन ड्राईव्ह वापरण्यापूर्वी स्कॅन करणे, अधिकृत सॉफ्टवेअरचे वापर करणे. निष्कर्ष: सॉफ्टवेअर हे संगणकाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. ऑपरेटिंग सिस्टीम्स संगणकाचे नियंत्रण व व्यवस्थापन करते, तर अनुप्रयोग सॉफ्टवेअर विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी मदत करते. शिक्षण क्षेत्रात सॉफ्टवेअरचा वापर अध्यापनात अधिक प्रभावी, सुलभ, आकर्षक आणि आधुनिक बनवतो. कायदेशीर व नैतिक मुद्दे. संगणक व इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे विविध कायदेशीर, लीगल आणि नैतिक इथिकल मुद्दे उद्भवले आहेत. संगणकाचा योग्य, सुरक्षित व जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. यामध्ये मुख्यतः कॉपीराइट, हॅकिंग आणि नेटिक्वेट्स, ऑनलाईन शिष्टाचार याचा समावेश होतो. कॉपीराइट संकल्पना. कॉपीराइट म्हणजे एखाद्या लेखक, कलाकार किंवा निर्मात्याच्या मूळ कृतीवर असलेला कायदेशीर हक्क होय. त्याच्या परवानगीशिवाय त्याची कृती वापरणे, कॉपी करणे आणि प्रसारित करणे हा गुन्हा आहे. कॉपीराइट्सचे उदाहरण: पुस्तक, लेख, कविता, चित्र, छायाचित्र, संगीत, व्हिडिओ. संगणक सॉफ्टवेअर कॉपीराइटचे महत्त्व: निर्मात्यांच्या हक्कांचे संरक्षण करते, बौद्धिक संपत्तींचे जतन करते, अनधिकृत वापराला प्रतिबंध करते. शिक्षणातील महत्त्व: इंटरनेटवरील साहित्य वापरताना स्रोतांचा उल्लेख करणे, पायरेटेड सॉफ्टवेअर वापरणे टाळणे, हॅकिंग इतरांच्या संगणक प्रणालीमध्ये किंवा नेटवर्कमध्ये अनधिकृत प्रवेश करणे म्हणजेच हॅकिंग होय. हा एक सायबर गुन्हा आहे. हॅकिंगचे परिणाम: वैयक्तिक माहिती चोरी होणे, बँक खात्यांतील फसवणूक, डेटा नष्ट होणे, गोपनीय माहिती उघड होणे. प्रतिबंधात्मक उपाय: मजबूत पासवर्ड वापरणे, 2 स्तरीय प्रमाणीकरण, अँटीव्हायरस व फायरवॉल वापरणे, संशयास्पद लिंक टाळणे. नेटिक्वेट ऑनलाईन शिष्टाचार: इंटरनेट वापरताना पाळावयाचे शिष्टाचार व नियम म्हणजेच नेटिक्वेट. महत्त्वाचे नेटिकेट्स नियम: इतरांशी नम्रपणे संवाद साधणे, अपमानास्पद भाषा वापरू नये, खोटी माहिती पसरवू नये, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवावी, ईमेल व सोशल मीडियावर जबाबदारीने वागावे. शिक्षणातील महत्त्व: ऑनलाईन वर्गात शिस्त पाळणे, शिक्षक व विद्यार्थ्यांशी आदरपूर्वक संवाद, डिजिटल नागरिकत्वाची जाणीव ठेवणे. निष्कर्ष: कायदेशीर व नैतिक मुद्द्यांचे पालन करणे हे प्रत्येक संगणक वापरकर्त्याचे कर्तव्य आहे. कॉपीराइटचा आदर, हॅकिंगपासून सावधगिरी आणि नेटिकेट्स पालन केल्यास सुरक्षित व सुसंस्कृत डिजिटल वातावरण निर्माण होते.
थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा या चॅनलला, ग्रो ॲज अ टीचरला. असेच नोट्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.